12 वाजता मम्मीने बळजबरी उठिलं, 2 बिस्किट खाऊ घातल्या, मला कशी तुझी झोप लागली. नमस्कार. तर मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि रोहिणीचा चेहरा बघा कसा सुकलेला आहे. आणि रोहिणीला सुट्टी झालेली आहे. कालचा व्हिडिओ भाऊचा बघितला असेल तुम्ही. आणि माझ्यासोबत आहे ऋतू, झोपलेली. आणि काय काय बोलले की डॉक्टर? आराम करायला सांगितला का? रोहिणीला ॲडमिट याच्यामुळं केलं तर की डॉक्टर बोलले होते 1 किंवा 2 दिवसात रोहिणी डिलिव्हरी होणार आहे. पण मेन विषय असा झाला की बाळाचं वजन आहे का फक्त 1.5 किलो होतं. हा, कमी सांगितलं. कमी. येऊच महिना आहे की बाळाचं वजन वाढ. अच्छा, या 8व्या 9व्या महिन्यातच बाळाचं वजन वाढतं असं डॉक्टराचं म्हणणं होतं. तर डॉक्टर बोलले आपल्याला, आपण ऑप्शन विचारलं तर डॉक्टर म्हणे टाका मारणं पडन, आहे की नाही. तर टाका मारलेला आहे. तर बघू आपल्या बाळाचं वजन किती भरतं, काय भरतं. आणि आपल्याला बोलवलेलं आहे 20 तारखेला, म्हणजे 20 दिवसानं. काही गोळ्या गिळ्या द्यायला का? आणि आता जास्त उठू नको, बसू नको, काम बिलकुल करू नको. फक्त फिर इकडे तिकडे थोडं थोडं, कारण की हातपाय मोकळे रे. इकडे जायचं तुला? जाईन भाग्यश्री आली, ती येणार आहे 17 तारखेला. बर. तेव्हाच आहे. आणि दुसरी गोष्ट, आता पावसा पाण्यात दिवस आहे, पाय गी उग जरा दमाने पाणी गिनी पाहून पाय टाक, आहे की नाही. खूप ताईंच्या कमेंट होत्या की रोहिणी खूप काम करते, खूप काम करते. आता तुमच्या मनासारखं झालं की रोहिणीने आता बिलकुल काम करायला सांगितलेलं नाही आहे. करा म्हणलं डॉक्टर, थोडं थोडं बसून पण जरा कमी, जास्त करून आराम करा. आणि खूप जणांनी मला सगळं चांगला सपोर्ट दिलेला आहे, मी त्यांचे आभार मानतो. सगळ्यांना चांगल्या कमेंट केल्या की रामदादा टेन्शन न घेऊ, सगळं चांगलं होईल. रोहिणीची आई काल आलती, काल राहिली, रात्री नेऊन सोडलं. मग ताई पण येणार आहे. नाही ना, ते राहिले असते पण घरी कोण नाही. पप्पाची जेवणाची सोय, दादा शाळेत जात नाही, सुट्टी मारी. तू नको आता झोपले, झोपू दे. इकडे सरका ना, इकडे नाही मग झोप 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 झोप, इकडे सरका. मम्मी कशी आवाज देते का? तिला बॉल सर्दी झाली, खोकला. आणि ऋतू बिचारी त्या दिवशी एकटीच झोपली. मला वाटलं झोपणार नाही, पण झोपली. आणि गोळ्या औषध लिहून दिले का? बाळाची तब्येत कशी म्हणे? बरी म्हणलं तर 15 जून परत चेकअपला या. परत जायचं. बर, एक चेकअप करून जा, बाळ बघन म्हणलं बाळाचं वजन ते. आता पाहून, आता 9व्या महिन्यात होती का 8व्या महिन्यात होती तो डिलिव्हरी? एवढा महिना चांगलं जपा म्हणून. तुमच्या समोर जे काय ते मी पूर्ण व्हिडिओ काढण्याची मी मध्ये हे करेन त्याला. तरी थोडंफार करते हालचाल, लसूण निसून देते बसल्या बसल्या. एकदा झोपले की अंगाला नुसती सुस्ती चढलेली माझी. आणि नुसतं पाणी पाणी जीव करायला तिचा. नुसतं पाणी पाणी. काऊन माहिती का? तिने सलाईन घेतली त्यामुळं. मला रात्री सकाळी 12 वाजल्यापासून की रात्रीच्या 12 वाजूस तर पाणीच नव्हतं. दवाखान्यात तसंच असतं रोहिणी. काहीच नव्हतं, मला पाणीच नव्हतं. 24 घंटे मी पाणी प्यायलं, 24 तास. बघा विचार करा. रोहिणीला भुलीचं इंजेक्शन दिलं तर नुसतं पाणी पाणी, नुसती पाणी. त्या इंजेक्शनमुळे रोहिणी फक्त ऋतू करत होती. मी तिथला व्हिडिओ काढला आणि म्हणलं नको जाऊ, त्याची जनरल वार्ड होता, स्पेशल रूम नव्हती तिथं. स्पेशल रूम पण विचारली. आणि राहायला खर्चाचा विषय होता. आपण माग हटणारा माणूस नाहीये, यांच्यासाठीच कमी तर मी यांच्यासाठीच लावणार, काहीच विषय नाही. आई आईला मी देतो. आई
ए आई आई इकडे. लाईट गेली मधातच, झोपली असती कर. आणि रोहिणीला खूप गरमी होते. मला एक तर एकदम त्या दिवशी टाकलं ते एकदम कोपऱ्याला टाकलं, माणसाला घाम यायला लागला मला वॉर्ड मध्ये. असं घबराट व्हायली, जीव कसामासा व्हायला. काल एक तर झोप नाही, पण जेवण बी म्हणले नाही 12 वाजूस तर. डॉक्टर म्हणले जोपर्यंत बरं शुद्धी येत नाही, जोपर्यंत त्यांना पेशंटला बरं वाटत नाही तोपर्यंत जेवायला देऊ नका. नाही मग 12 वाजता मम्मीने बळजबरी उठिलं, 2 बिस्किट खाऊ घातल्या. मग मला कशी तरी झोप लागली. तर काल जेवण बी नव्हतं. जाऊ दे, एक दिवस काढणंच पडतं रोहिणी. असा सगळे दिवस सारखे नसते ना. जेवण जेच मला दुपारी 3 वाजल्यापासून नव्हतं की संध्याकाळी 12 वाजूस तर. अन्नाची बेजार झाली. व्हिडिओ चालू, तुला बोलावं लागलं कापासून. मरणाची बेजारी होती त्या वॉर्ड मध्ये. याच्यामध्ये इकडे बस. आता तुला बी दवाखान्यात ऍडमिट करणं पडत. त्रास होते इथे वेगळा. बस. तू रोहिणीच काम करायचं ना आता. काम किती करायचं, एकटी कवर करा. जाऊ दे, ठीक आहे. एवढा महिन्यानंतर पुढचा एखादी बाई लावू. हे बाई लावून काय फायदा, ते भांडे घासायला जागा नाही ना, एवढीकच जागा आहे ना. धुणं आपण मशीन मध्ये टाकतो, कपडे धुवायला 2-3 कपडे असते धुवायला. कशाला लोड घ्यायचे एवढा. आहे ना सगळ्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल. काय म्हणे मग डॉक्टर? सुट्टीच टायमाला काय म्हणे? डॉक्टरला म्हणलं कपडे धुत देते म्हणलं, तिला हसला डॉक्टर. तो पाहिला ना. मी म्हणलं तिला आता टोपल्याभर कपडे वरण्याला लावते आणि धुवायला लावते. हसला ते. पुरं चेहरा सुकलं. पण मग आता ऍडमिट म्हणल्यावर चेहरा सुकणार नाही का? एक दिवस अन्न पाणी नव्हतं तिला. नाही म्हणलं होती काय डिलिव्हरी रोहिणी? डिलिव्हरी व्हायची असती टाका दिलं ना असं. नाही मला वाटलं तसं. 8व्या महिन्यात नाही होऊ द्या म्हणून डॉक्टरनं बंदोबस्त केला. 8व्या महिन्यात होत नसते डिलिव्हरी, चांगलं नसते. काचात ठुणं पडलं असतं बाळाला परत. कमजोर असताना आहे की नाही? पिऊला करते केलं तर तसं का? वहिनी किती महिन्यात झाली? कोण? वहिनी 8.5 महिने. 9 महिन्याला कमी होते, 9 दिवस. म्हणजे याच महिन्यात झाली ती समजा 8व्याच. नाही ठीक आहे, होऊन जा आता नीट. मला असं वाटतं झाली नीट ती आता. तर करायला आता आम्ही सांभाळतो तिला आता. एवढा महिना. हा महिना गेला की जर टेन्शन नाही. 9व्या महिन्यात सावली पडली की वाया होता. आजी आहे तिकडे भांडे घासायला यायची. हे शेवटी आईच काम आली का नाही सांगा बरं मध्ये. मग म्हणतं बाय, मग कमिटी येते दुर्गाबाई काही काम करत नाही, दुर्गाबाई सोप्यावर बसते. ज्याचं त्याला जळ नसते भाऊ, आपल्याला करावंच लागते. कोण करणार आपल्याशिवाय? ज्या दिवशी बी तू झोपली तुझ्यापाशी एकटी कवर करणार ती. हा बरोबर. हात लावणं गरजेचं आहे तुला. आपला जीव तिचा जीव एकच आहे ना. म्हणून आई तिला जास्त काम करू देत ती. तुम्हाला वाटत असेल की रोहिणीला काम, ती काम करते म्हणून नॉर्मल डिलिव्हरी झाली मागच्या वर्षी. काय मोकळे राहतात. मागच्या डिलिव्हरीला किती काही जेवण घेऊन वाढलं का नाही का तेवढंच? काल सकाळी दिवपोळी खाल्ली आणि रात्री एक खाल्ली. दुपारी दुपारी जेवली ना ती. अच्छा, कालच आणला आपण तिला. ते दवाखान्यात शिरा दिला होता ना, शिरा खाल्ला होता. काहीतरी तिच्या जेवणामध्ये चेंज करायचं. चेंज नाही करायचं, भाजी पोळीच द्यायची, बाहेरचं काहीच नाही द्यायचं. डब्बावरून शिरा झालं ते खाल्ला ना काल दवाखान्यात. चेंज काहीच करायचं नाही. भूकच लागली होती तेवढी. भाजी पोळीशिवाय काहीच नाही द्यायचं तिला. बाहेरचं बंद सांगितलं, चहा बंद सांगितलं. आता शेप खाल्लं. शेफ देश सांगितले का फळ फ्रूट? हा. आता जेवण करू आम्ही. दुपारी थोडं दूध देईन आणि काही बिस्किट देईन. तिला म्हणलं दूध करून घेईन काही का. दुधामध्ये काजू बदाम द्यातील जास्त. दूध द्या का नाही जमत गरम? काजू बदाम नको सध्या.
तू बोलले म्हणते टाकी. तिथे रूमच नव्हती का स्पेशल रूम त्या हॉस्पिटल रूम भरले होते ना रे. स्पेशल रूम मला माहितीये का काल परवा दिवशी लागत तर 5-6 पेशंट न्यायचे होते टाकेचे. डिलिव्हरीची डिलिव्हरीचे 5-6. म्हणजे डिलिव्हरीला पेशंट रूम द्यावंच लागतं. येणार जाणार खाणं पिणं हे टाकायचं काही नाही. हो 5-6 पेशंट ते यायचेच होते. लाईट कशी काय गेली आपली? आणि तेवढ्या टाइमात तर 5-6 जणाला तर पोरच झाले. काही जणाला एक जणाला एक पोरग झाली फक्त. माझं हे वर्ग पोरगी करू नको आप द्या. तू असं तू नको पोरगी असते ना लक्ष्मी असते. मग शेवटला एक पोरीचा आवाज आला रडायचा. शेवटला त्याच्या आधी तुला कसं काय माहिती पोरगीच आवाज बोलते. आवाज येतून ओळखू पोरा पोरीचा पोराचा आवाज. घोगरा राहते पोरीचा. पोरीचा असं बारीक राहतो पोराचा. हे तर मला माहित नव्हतं का. माणूस तेव्हाच ओळखते पोरगीची. कारण मी आहे पा असं डिलिव्हरी सोड आणि अशी मला चालायला लावलेली हे होतं रूम होती तेव्हाच आवाज येतो रा. हम्म. काहीच लांब नव्हतं ते बरोबर ओळखू आलं आपल्याला. शेवटला आराम पोरगी कर झाली आता. सगळी जास्त शेवटला. वळलो नको काय नको जास्त ताण देऊ नको स्वतःला. हो 20 दिवसांनी जाऊ परत. नाही 15 दिवस. 15 दिवसांनी जाऊ आणि काय म्हणते बघू. नागपंचमी झाल्यावर जाणार. ऍडमिट करा म्हणलं तर करून टाकू. हा 21 तारखेला जाऊ है की. बघू आता काय होतं. चला मित्रांनो मी भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि आता रोहिणी तब्येत ओके ओके ना. ते तिथं ते सलाईन पडू पडू तिचं तोंड सुकलं होतं भैया. हा जेवण नव्हतं काय नव्हतं. पोरगी नव्हती जवळ. बस नवरा दिसते पोरगी दिसते सासू दिसते सगळे लोक दिसतात घरी. तिथं कोणाला उभी देत नाहीत ना. चला मित्रांनो भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि मी भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ कुठून बघताय ते पण सांगा. आणि काही काळजी करू नका रोहिणी व्यवस्थित आहे यासाठीच मी व्हिडिओ काढत असतो. जे काय ते तुमचा रामदादा क्लिअर सांगतो तुम्हाला काय. चला एक लाईक करून टाका. चल.